टिकले लागले म्हणजे दर्शन झालंय मित्रांनो. ऑल वेदर रामेश्वरम बघून जाणार आहे मी. बाकीच्या स्टेट मध्ये मराठीत आली स्पेसिफिक काय नसतं. बस कशी वाटली? क्लिनिक कोइंबतूर. मित्रांनो ब्लॉग एक प्रयत्नाच्या नवीन एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. रामेश्वरम आम्हाला सगळा दाखवतोय, सगळा. सकाळी दोघं आम्ही उठलो, मस्त दर्शन घेऊन आलो. आता आम्ही नाश्ता करायला गेलो. नाश्ता करता करता ढग गडगडायला लागले यार, पाऊस पडायला लागला. देव बोलते गरम होते, वेट पाऊस पडतो मला भाई. आता मस्त थंड वाटायला लागलं यार, काय भारी वाटतंय. सगळ्या वेदर ऑल वेदर रामेश्वरम बघून जाणार आहे मी भाई. आता बॅग पॅक वगैरे केलेत. आम्ही आता निघालोय रामेश्वरम एकदाच सोडतोय. याआधी आम्ही जेऊ वगैरे आणि आम्ही मदुराईला जाऊ. मदुराई आता एक्सप्लोर करायचा विचार केलाय, कारण की आमची फ्लाईट आणखीन 2 दिवसानंतरची आहे. मदुराईमध्ये मीनाक्षी टेम्पल आमचा डे 1 ला झाला नव्हता, तर आम्ही परत एकदा मीनाक्षी टेम्पल आपण एक्सप्लोर करूया. कालपर्यंत मी या लेन मध्ये चालला कंप्लेन करत होतो बिकॉज की खूप जास्त गरम वाट. बट तोच जेव्हा मी आज चालतो, जेव्हा पाऊस पडलाय, टू पीसफुल. आय हॅव ऑल्सो रिअलाइज वन थिंग की मी आता ब्लॉग करताना चालता जेव्हा ब्लॉग करतो, मला एवढा फरक नाही पडत आहे की लोक कोण बघतात माझे, तर कोण मला कसा रिएक्ट करते, काय करते. आय एम जस्ट नॉट गिविंग मच अटेन्शन टू दॅट. पहिले मला खूप आवडायचं की अरे हा बघतोय. नाव इट्स लाईक अरे ठीक आहे बघतोय, असं मला झालं. बाय मी पांडेज मध्ये आलतो. जो रिक्षा ड्रायव्हर असू दे, जो पण माणूस आता एन्काउंटर केला, आम्हाला त्यांनी सांगितलं की पांडेज मध्ये जाऊन का. मला बोलले 12:30 वाजल्याशिवाय तुम्हाला काही जेवण भेटणार नाही, तेव्हापर्यंत फक्त ब्रेकफास्ट. नाव वी आर डन विथ द ब्रेकफास्ट. इडली डोसा बस झाला. आता आम्हाला थोडासा काहीतरी वेगळा पाहिजे. आणि मग आता जस्ट सकाळी नाश्ता केला, तर परत तेच खायचं. लंचला पण ते पटत नाही, म्हणून आता मी शोधतोय. म्हणजे बाजूला ह्या अन्नपूर्णामध्ये गेलो, तिथं पण आम्ही लास्ट टाइम गेलतो 2 दिवस आधी. बट तिथं पण ते बोलले का 12 शिवाय आम्ही देणार नाही. यार आता आज झालं का, आता खायचं कुठं. तर हा तर बोलले चहा बिस्किट खाईल मी. इडली डोसा इल्ले बोलते चहा बिस्किट चालेल. काय बोलायचं भाई, जाम. पण हा भरपूर कंटाळा आला. फायनली आम्हाला श्री पंजाब ढाबांनी आम्हाला एक्सेप्ट केलं. आता आम्ही तिथं जाऊन बघतो काय भेटतंय का नाही. बट तो बोलला की सगळं अवेलेबल आहे लंच. इथे एक गोष्ट वेगळी दिसली जी बाकीच्या स्टेट्समध्ये दिसत नाही, जी आहे ही मराठी थाली. बाकीच्या स्टेट्समध्ये मराठी थाली स्पेसिफिक काय नसतं, किंवा इथं दिलं त्यांनी महाराष्ट्रीयन डिशेस. हे बाकीच्या स्टेट्समध्ये एवढं दिसून नाही येत. इथं यावी सगळे. आणि असं नाही का या स्पेसिफिक रेस्टॉरंटमध्ये, प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एक वेगळं सेक्शन आहे ज्याच्यात महाराष्ट्रीयन डिशेस आहेत किंवा महाराष्ट्रीयन थाली आहे. तर मग हे काहीतरी युनिक आहे. 16344 अमृता एक्सप्रेस. ज्या ट्रेनने आलो त्याच ट्रेनने तर परत चाललोय. हा स्टेशन दिसतं तसं नाही. आम्ही आलो तेव्हा सगळं बंद होता, पण हे जे मागे आहे ते कव्हर केलंय ते खूप जास्त ग्रँड आहे रे. आणि काय ट्रेडिशन फॉलो करतात हे लोक. आणखीन चालू झालंय, तर मला वाटतं आणखीन 2 महिन्यात होऊन जाईल. ऑलमोस्ट सगळं काम तर झालेलं दिसतंय. हो लज्जा LAZZ काय प्रोनाऊन्स करतात काय माहिती. आईस्क्रीम करतात काय, आईस्क्रीम होतं लाता वाटत नाही. लाता खाणार. व्हॉट द फक लाता इट इज. दिस अटेम्प्ट 2 ऑफ विजिटिंग मीनाक्षी मंदिर. आणि आम्ही परत आलेलो आहे मीनाक्षी मंदिरला. जर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही डे 1 ला मी मीनाक्षी मंदिर बघायला आलो. बट त्या दिवशी कार्तिकेयांचा लग्न होता, म्हणून मातेलाच म्हणजेच पार्वती मातेला म्हणजेच मीनाक्षी मातेला त्यांनी तिकडं त्या मंदिरात त्यांनी शिफ्ट केली ती. आणि तिथं रिच्युअल्स होते. मग आम्हाला जेव्हा दर्शन नाही भेटलं, म्हणून आम्ही आज वापस एकदा ट्राय केलं. आम्ही रामेश्वरमला लास्ट स्पॉट घेतला. आम्ही रामेश्वरमधून निघालो आणि आम्ही इथं आता आलोय. आता इथे बघायला गेलो किती दर्शनला टाईम लागते, काय लागते. आणि आम्ही सगळ्यांनी चेंज केलं आहे. या लोकांनी तर खुर्चे वगैरे घातलेत बिकॉज वाय नॉट. आम्ही पण घालणार होतो, बट इथं गरम खूप जास्त होता आणि आत फोन्स अलाउड नाही, तर मग तसे पण फोटोज वगैरे काही येणार नाही. सो आय फेल्ट की तेवढा वर्थ नसेल कुर्ता वगैरे घालणं, आणि ते वावरणं पण खूप डिफिकल्ट आहे भाई साहब. बट जर कन्स्ट्रक्शन चालू नसतं तर भाई साहब काय डिटेलिंग आहे यार, काय डिटेलिंग आहे. टिकले लागले म्हणजे दर्शन झालंय मित्रांनो. दर्शन घेतला, मस्त झालं दर्शन आणि खूप सुंदर आहे रे, खूप सुंदर आहे. हा फक्त बाहेरचे जे आहेत ना त्यांची पेंटिंग चालू आहे, बट आतून ज्यांचे कंप्लीट झालेत एवढे सुंदर पेंटिंग पण केलेली आहे ना प्रत्येक गोष्टीची. म्हणजे अर्धे बघा कसं आहे ते 70% ऑड काहीतरी कंप्लीट झालं आहे, 70 पण नाही 60%. आम्हाला क्लिअर डिफरन्स समजतं की हे इनकम्प्लीट आहे, हे काममध्ये चालू आहे, कंप्लीट झालं आहे. काय सिग्निफिकंट डिफरन्स दिसून येतं लगेच भाई साहब. आणि जेव्हा हे कंप्लीट होईल, आय बिलीव्ह इन नेक्स्ट 4 to 5 मंथमध्ये कंप्लीट होईल. बट जेव्हा पण कंप्लीट होईल, वाव भाई कायच दिसेल.
आत्ता आम्हाला लागलेली आहे भूक मित्रांनो. आमच्या दोघांचं आहे सोमवार. आम्ही दोघं जण आहोत सभ्य गुणी पोरं. हे दोघं झालेली आता सभ्य पोरं. आता हे खाणार आहेत. बेसिकली आम्हाला ते त्यांचा उपवास नसते म्हणून ते नाही, त्यांचं दर्शन झालं, त्यांचा उपवास नसते म्हणून ते खातात. आमचा सोमवार असते म्हणून आम्ही खात नव्हत. आता आम्ही तेच सर्च करतो कोणत्या रेस्टॉरंटमध्ये काय भेटते चांगलाच वगैरे. मित्रांनो आत्ता जो पॅसेज असेल थोडा ट्रॅव्हलचा तो थोडा हॅसलचा असणार आहे, कारण की आम्ही भरपूर ट्राय केला. आम्हाला काही ट्रेनची तिकीट अवेलेबल भेटली नाही. आम्ही TC कडे गेलो, याला रिक्वेस्ट कर त्याला रिक्वेस्ट कर, कारण की ट्रेनने गेल्यावरती थोडा इझिली झाला असता, बट आम्हाला ते भेटलं नाही. मग आम्ही परत रेल्वे स्टेशनवर आमचे जे लगेजेस होते जे क्लॉक रूममध्ये आम्ही ठेवले ते आम्ही कलेक्ट केले, चेंज केलं आणि आता आम्ही आता बस स्टॉपला चाललो बस शोधायला. आता आम्ही त्याची पण इन्क्वायरी केली. काहीतरी आलापार काय असं काहीतरी आहे, मला नाव पण आठवत. असं काहीतरी बस स्टॉप आहे तिथं जाऊन आता आम्हाला शोधायला लागेल की बस कुठली आहे वगैरे, आणि नंतर मग ती बस घेऊन मग कोयंबतूरला. मित्रांनो आता उद्या सकाळी आम्ही लवकर पोहोचू. तिकडचं पण स्टे नाही काय नाही, टू मच ऑफ स्ट्रगल, बट ठीक आहे, पार्ट ऑफ द प्रोसेस. हा आहे बस स्टॉप. आम्ही बस स्टॉपवरती पोहोचलो खरा. हे लोक सांगतात इथं जा तिथं जा, बसच नाही भेटत. आम्हाला पाहिजे AC बस. इथं आहेत नॉर्मल बसमध्ये आम्ही जाणार नाही, जे आतापर्यंत इच्छा नाही जायची, बट आता तेच समजत नाही ना काय लिहिलं काय नाही. सक्सेसफुली बडबड करून आम्हाला एक बस तर भेटलेली आहे. ते बघा हे बस आहेत ना, हे स्लीपर नाहीत पण AC बसेस आहेत, जे 4.5 तासात काहीतरी पोहोचवतात, 4.5-5 तासात काहीतरी पोहोचवतात कोइंबतूरला. बट ती 11:30 सुटणार आहे. आत्ता वाजले 10. आम्हाला 1.5 तास काहीतरी टाइमपास करायचा आहे. ते कुठं इथं बसायला पण कुठं भेटत नाही, तर आम्ही विचार करतो ते कुठं टाइमपास करावा काय करायचं. बस कशी वाटली? क्लिनिक कोइंबतूर. यशल बसनी यशल. सकाळचे 4:45 वाजलेत आणि काटकोट करत पोहोचवलं तर खरा, बट नाही हाल झाले, खूप झाले. मी झोपलेलो, या लोकांना समजला मी तर झोपलेलो. आता मला बडबड करता येत नाही. तिथं रूम्स अवेलेबल असले पाहिजे. आता एक उबर केलं आहे, आता तिथं उबरमध्ये बसून आम्ही तिकडं जाऊ गांधीपुरमला, नंतर बाकीचं बघतोय.